साहेब आपल्या मनापासून धन्यवाद। आणि पुढचा आणखीन एक सन्मान आम्ही करणार आहोत। उपस्थित पाहुण्यांचं मनापासून मनपूर्वक धन्यवाद। तर या स्पर्धेसाठी सन्माननीय महेंद्रजी घरेत यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभले। तर त्यांचं सुद्धा आयोजकांच्या माध्यमातून श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी मध्ये त्यांचं सुद्धा आम्ही करतोय खूप खूप धन्यवाद। तर चेंडू पुरवायचे मी आयोजकांना विनंती करेन। आयोजकांना मी सामन्याला इथे सुरुवात होईल। दोन संघांमध्ये लढत दोस्ती स्पोर्ट्स विहीगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा तरगर या दोन संघांमध्ये लढत आहे। 4 षटकांचा हा सामना। पहिल्या फेरीतील अंतिम सामने आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या जी आपण पाहिली ते नावडे संघाच्या नावावरती 53 धावा। आणि जर या सामन्यामध्ये उच्चांक गाठला तर या सामन्यामध्ये जिंकणारा संघ थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल। लक्ष असू द्या दोस्ती स्पोर्ट्स विहीगर आणि तरगर या दोन संघांमध्ये लढत। पहिल्या सामन्यामध्ये धावा बनल्या होत्या 42, त्यानंतर धावा बनल्या 31। तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा आपण धावा पाहिल्या आणि मागच्या सामन्यामध्ये सुद्धा कमी धावसंख्येचा तो सामना होता। आणि या सामन्यामध्ये किती धावा बनतील जाऊया आपण मैदानावरती। सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। घरच्या मैदानावरती धाकटेजुळी क्रिकेट संघाने जसा सामना गमावला आमचा मंच सुद्धा पूर्ण रिकाम आहे। थोडीशी नाराजी आणि निराशाचं वातावरण आहे। मात्र झालेल्या चुका पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला सुधाराव्या लागतील। आणि या सामन्यामध्ये धाकटेजुळी संघाने खेळलेले डॉट बॉल त्यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले आणि निश्चितच ही स्पर्धा सोडावी लागली। जाऊया आपण मैदानावरती। तरगर विरुद्ध विहीगर। राकेश मोहिते येईल गोलंदाजीसाठी तर स्ट्रायकर यांना फलंदाज खेळेल वैभव पाटील आणि त्यांना साथ देते अक्षय पाटील। सामन्याला सुरुवात पंचांचा इशारा गेम ऑन। पहिला चेंडू आपण पाहिला थोडासा आखूट टप्प्याचा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राकेश मोहितेचा आपण पाहिला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली। 4 षटकांचा सामने इथे मोठे फटके खेळण्याची गरज नक्कीच असणारे विहीगर संघाला आणि त्यासाठी ओळखले सुद्धा जाणारे 2 खेळाडू आहेत आपण मैदानावरती पाहतोय। वैभव पाटील सर उंचावरून खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग स्ट्रोक चेंडू हवेमध्ये आणि धक्का क्रमांक 1 मोठी विकेट मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय। वैभव पाटील गोज ऑन टू दी डक बॅक टू दी फलंदाज मैदानावरती राकेश फडके संघाचा प्रमुख हिटर म्हणून ज्याची ओळख आहे। जसं आपण नेहमी पाहतो दोस्ती स्पोर्ट्स विहीगर संघामध्ये नेहमी सलामीला आलेला फलंदाज आपण निश्चितच पाहतो आणि संघाच्या निश्चितच दोस्ती स्पोर्ट्स विहीगर संघाचे पाठीराखे आणि या संघाच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असतो ते सुनील दादा पाटील
या स्पर्धेला एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा आम्ही करतोय खूप खूप स्वागत. आमचे मित्र प्रशांत पीपी सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत असताना जाऊया आपण मैदानावरती. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होईल गोलंदाज राकेश मोहिते. स्ट्रायकर एंडला नवीन फलंदाज येईल इन ॲट नंबर 3 राकेश फडके. आता भागीदारी पाहिजे विगर संघाचा आपण विचार केला. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आले, मात्र इथून पुढचा प्रवास कसा असणार. दोन्ही खेळाडू मोठ्या फटक्यासाठी ओळखले जातील, मात्र इथे राकेश मोहिते कशा पद्धतीने करेल गोलंदाजी. राकेश फडकेसाठी हा चेंडू होता. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहिले 3 चेंडू सलग निर्धाव आहेत. अजूनही धाव बनली नाही. खातं ओपन होईल का. तर सलग 3 षटकारांसाठी सागर पाटील विगर यांच्याकडून 1000चा कॅश प्राइज आहे. राकेश साठी हा चेंडू होता आणि राकेश फडकेने दाखवलं पहिला चौकार त्याच्या बॅट मधून 4थ्या चेंडूवरती पाहिला आणि पहिली धाव दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाची चौकार. त्या चेंडूवरती संघाचं अकाउंट ओपन झाले. धावगतीला चालना द्यायची असेल तर मोठे फटके खेचावे लागतील. पॉवर प्लेचं एकच षटक आहे आणि त्या षटकामध्ये एक गडी बाज नंतर थोडासा दबाव आहे. संघ अडचणीमध्ये, संघ संकटामध्ये आणि इथून पुढचा प्रवास विगर संघासाठी कसा असणार. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या ती 4. बॅटची एज आणि इथे मात्र फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2 दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला. प्रथम बाद झाले होते वैभव पाटील आणि त्यानंतर माघारी परतेल राकेश फडके. आता 4 षटका खूप गरजेचं असणार आहे. डाव सावरायचा असेल तर भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असते. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला आणि संघाची धावसंख्या येते 2 गडी बाद. दोस्ती स्पोर्ट्स विगर 4 धावा. तरगर आणि त्यांच्या विरुद्ध खेळते मैदानावरती दोस्ती स्पोर्ट्स विगर. पहिली 6 चेंडू अक्षयनं नॉन स्ट्रायकर एंडवरून पाहिल्या. त्यामध्ये आपण पाहिला चेंडू 1 चौकार राकेश फडकेच्या बॅट मधून, मात्र राकेशची विकेट आणि 2 गडी बाद झाल्या विगर संघाचे. इथे 40-45 पर्यंत पोहोचायचं असेल तर निश्चितच पार्टनरशिपची गरज आहे. पंचांचा इशारा आहे चेंडू खराब आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्या फलक पुढे सरकेल. एकूण धाव्यात धावसंख्या फलकावरती 5 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या 4. अमन म्हात्रे गोलंदाजीसाठी येईल. समोर उभा फलंदाज अक्षय पाटील. आतापर्यंत जर आपण पाहिलं सलग निर्धाव चेंडू खेळते विगर संघ. गोलंदाज तयार आहे. खोलात टाकण्याचा प्रयत्न आहे. चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाला नाही. जशी सुरुवात पहिल्या षटकाची झाली तशी सुरुवात इथे करताना अमन मात्र पहिला चेंडू वाईड आल्यानंतर अक्षयला शांत आतापर्यंत बसवलंय, मात्र कुठपर्यंत अक्षय शांत बसणार ही सुद्धा चर्चा आहे. तर यावरती आगमन त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आपण खूप खूप स्वागत. आणि याच दरम्यान येणार चौकार. थँक्यू सो मच. अमन मात्र चेंडूवरती बॅटची एज होते अक्षयची. काही दिवसापूर्वी स्पर्धा आपण आधीची पाहिली, त्यामध्ये बाईक मालिकावीराचा पुरस्कार जिंकणारा हा खेळाडू विगर संघासाठी तारणार नेहमीच राहिलाय. मात्र इथे सुद्धा अक्षयला तशी खेळी साकारावी लागलेला. आता मात्र चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा होता.
मित्र म्हणेन अक्षयला जीवनदान देणं तुमच्या संघासाठी चांगलं नाही, संघ हिताचं नाही आणि तेच घडते मैदानावरती. 2 संध्या अक्षयला दिल्या, त्या संधीचं सोनं आता करावं लागेल आणि ती क्षमता ठेवतो खेळाडू. मोठे फटके दाखवू शकतो, इथे सेट होणं गरजेचं. संघ थोडासा बागफुटलाय म्हणजे तरी सुद्धा काही मोठे फटके सामन्यामध्ये पडतील. दोस्ती स्पोर्ट्स विगर संघ लढणारा संघ आणि लढाई इथे सुरू झाल्या. संघाची धावसंख्या इथे 11. 3 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. अक्षय पाटील आणि नवीन फलंदाज संघाचा संघनायक सौरभ पाटीलला आपण 4थ्या क्रमांकावरती पाहतोय. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज अमन म्हात्रे या षटकातील 4था चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी. सरळ बॅटने खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव नक्की मिळेल. थोडासा फंबल, अक्षयचा दुसरीचा प्रयत्न, धावा कशा चोराव्या हे जिवंत उदाहरण दाखवलं मैदानावरती. थोडासा फंबल झाला खेळाडू आणि त्या संधीचा फायदा अक्षय आणि सौरभने उचलला. 2 धावा मिळतील. हे चांगलं क्रिकेट आहे. जिथे चौकार षटकार येत नाही तर सिंगलला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं तुमच्याकडे ती क्षमता असणं गरजेचं आहे आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. गोलंदाज अमन तयार. अक्षय साठी होता बॅटची एज होती का ही सुद्धा चर्चा. इथे निराशाचं थोडंसं वातावरण. अक्षयला संध्या मिळतात मैदानावरती. आणखीन एक जीवनदान मित्र म्हणेन. धावा आहेत टोटल 13 धावा धावसंख्या फलकावरती. अजूनही या षटकातील खेळण्यासाठी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. गोलंदाजीसाठी अमन म्हात्रे. अक्षय पाटील स्ट्रायकर एंडला आपण पाहतो. 1 चौकार आणि 2 दुहेरी धावा. 8 धावांचं अक्षयचं योगदान आहे. पुन्हा एकदा चकमा दिली आहे क्षेत्ररक्षकाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करत असताना जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 षटकांचा तिसरी साडी निघालेत आणि इथे प्रयत्न सुरू झालाय. ओव्हर थ्रो पुन्हा एकदा आपण पाहिला आणि धावा मिळतील टोटल 3 या चेंडूवरती. 2 षटकांची झाली इथे समाप्ती आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा आहेत त्या 2 गडी बाद. दोस्ती स्पोर्ट्स विहिगर 16 धावा. धावेत 16. 2 गडी बाद झालेत. या स्पर्धेला एन्जॉय करत असताना निश्चितच विंदणे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय मंगेशभाई घरत स्पर्धेमध्ये 3 दिवस मोलाचं योगदान आहे. सिंहाचा वाटा आणि निश्चितच आयोजकांच्या या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभले आणि त्यांच्या समवेत अनिरुद्ध गरज सुद्धा ही स्पर्धा एन्जॉय करत असताना. तर सर्वांचे करूया आपण पुन्हा एकदा स्वागत आणि जाऊया आपण मैदानावरती. 16 धावा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत पाहिल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 4, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 12. आता नवीन गोलंदाज येईल स्मित पारगावकर. तिसरं षटक घेऊन अक्षय अजूनही उभा आहे मैदानावरती. सौरभला संधी अजूनही मिळाली नाही. स्मितचा पहिला चेंडू अक्षयसाठी होता मात्र आवाक्याच्या खूप बाहेर. पंचांचा इशारा आला. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर होत असताना कवायत करताना पंच सँडी पालकर यांना आम्ही पाहिलं आणि व्हाईट बॉल. 1 धाव नक्की मिळेल. एकाच्या मदतीने संघ पोहोचते 17 वरती. 2 गडी बाद झालेत. मोठे फटके पाहिजेत मात्र इथे तंत्रशुद्ध पुस्तकी फटकेबाजी टेक्निकल क्रिकेट ज्याला म्हटलं जातं. वाईड आला थ्रो. 2 धावा मिळतील. तिसरीसाठी प्रयत्न सुरू झाले. ओव्हर थ्रो आणि इथे धोका पत्करलाय. तत्पूर्वी 3 धावा.
उंच शरीरयष्टीचे हे खेळाडू निश्चितच 3 धावा मिळतील. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती सुद्धा 3 धावा आल्या होत्या आणि इथे सुद्धा 3 धावा आल्या. टोटल धावा जर आपण पाहिले एकूण धावे त्या 20 धावा. गोलंदाज तयार. इथे बॅटची एज, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि इथे मात्र फलंदाज बाद. आणखीन एक धक्का, शून्यावरती माघारी सौरभ पाटील. धावा असताना विगर संघ 20 धावा. अंदाज इनेट नंबर 5 आर्यन फडके. अक्षय पाटील मैदानावरती. अजूनही अक्षयचा आपण खेळ पाहिला. आतापर्यंत 7 मध्ये बनवले 14. 20 धावांवरती तिसरा धक्का लागला दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाला. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही 10 चेंडूंचा खेळ असणारे बाकी. इथे मात्र मोठे फटके पाहिजेत विगर संघाला. 40-45 पर्यंत जर पोहोचले तर त्या गोलंदाजी आक्रमणामध्ये ती ताकद धावा वाचवतील. चेंडू हवेमध्ये आहे आणि इथे आणखीन एक धक्का. आर्यन आला आणि आर्यन परतला. चौथा खेळाडू मैदानाच्या बाहेर. तीन चेंडूंचा खेळ संपलाय. 2 गडी बाद केले. स्मित पारगावकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिल्या. साहिल पाटील नवीन फलंदाज. धावेत 20 धावा. संघ अडचणीमध्ये आणि इथे पत्त्यांप्रमाणे इथे डाव मात्र कोसळलाय दोस्ती स्पोर्ट्स विगर संघाचा. मात्र अजूनही अक्षयकडे जबाबदारी असणार आहे. जबाबदारीचं ओझ पेलेल का? अक्षयकडे ती क्षमता आहे. मात्र अक्षयला साथ कोण देईल ही सुद्धा चर्चा मैदानावरती. वैभव पाटील यांची विकेट, त्यानंतर राकेश फडकेची इम्पॉर्टंट विकेट. 2 गडी बाद झाल्यानंतर इथे मात्र अक्षय पाटीलनं दुसऱ्या षटकामध्ये प्रयत्न जरूर केल्या. 12 धावा आल्या. मात्र या षटकामध्ये 3 चेंडूमध्ये 4 धावा आल्यात. मात्र 2 गडी बाद झाले विगर संघाचे. तरगर संघ सुद्धा कमालीचं प्रदर्शन करत असताना गोलंदाजीमध्ये राकेशनं केली होती सुरुवात आणि त्याच्याच पावलावरती अमन म्हात्रे आणि स्मित पारगावकर चांगलं प्रदर्शन करत असताना एकूण धावा 20 धावा. स्ट्रायकरला फलंदाज खेळेल साहिल पाटील. खोदून काढले साहिलला. चांगला फटका. मात्र क्षेत्ररक्षक असेल तैनात लॉंग ऑफला. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एक धावेसाठी संघर्ष सुरू झालेत. मेहनत तुम्हाला क्रिकेटमध्ये करावीच लागते आणि निश्चितच तोच प्रयत्न सुरू झालाय. एकूण धावा 21. 21 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये अजूनही बाकी आहे. खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय. अक्षयसाठी अक्षयचा तडाखा. किती वेळ थांबणार? मात्र अक्षयचं प्रत्युत्तर मैदानावरती. मिड विकेटच्या डोक्यावरून हा लांब लचक दणकट षटकार. या षटकाराच्या साह्याने धावा बनल्या 27. 27 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटचा चेंडू बॅक टू बॅक. अक्षय ऑन फायर. शांत होता 2 षटक. 16 चेंडू मध्ये अक्षयच्या बॅट मधून नियंत्रित फटका आला नाही. मात्र जेव्हा संघाला गरज होती 2 मोठे फटके दाखवल्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि धावा येतात 33.
3 षटकांची इथे समाप्ती झाली. पहिल्यामध्ये 4, दुसऱ्यामध्ये 12, तिसऱ्यामध्ये 17 आणि एकूण धावा आहेत 33 धावा. आता सूर गवसले अक्षयला 2 मोठे फटके दाखवले आणि अक्षयना अजून एक षटकार जर आला सलग तिसरा षटकार तर सागर पाटील वीगर यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज फलंदाजाला देण्यात येईल. स्मित पारगावकर वरती हल्ले चढवल्या मात्र अक्षय आता ऑफ स्ट्राईक असेल. नवीन फलंदाज आलेला साहिल पाटीलचं तंत्र आता कसं असणार गेम प्लॅन वीगर संघाचा. अक्षयला स्ट्राईक रेंज वरती आणेल की साहिल सुद्धा मोठ्या फटक्यांसाठी जाईल. तर नवीन येईल गोलंदाज 4थे षटक घेऊन लास्ट ओव्हर राहुल म्हात्रे. 33 धावा धावसंख्या फलकावरती आतापर्यंत पाहिल्या. शैलेश स्मृती तरगर आणि दोस्ती स्पोर्ट्स वीगरच्या दरम्यान ही आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील शेवटची लढाई. 5वा सामना. गोलंदाज तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. घेऊ नवीन फलंदाज ऋतिक फडके. षटकातील दुसरा चेंडू राहुलचा आणि इथे आपण पाहतोय फलंदाज बाद. अक्षयला अजूनही संधी मिळत नाही. इथे आपण पाहतोय 2 गडी 2 चेंडूवरती बाद झाल्या. वीगर संघ 2 षटकारानंतर सामन्यामध्ये परतलेल्या 33 धावा बनल्या मात्र त्यानंतर 2 सलग विकेट्स आपण मैदानावरती पाहिल्या आणि अक्षय अजूनही असेल ऑफ स्ट्राईक. क्रमांकाचा खेळाडू साईराज तांबडे 6 गडी बाद झाले. 33 धावा धावसंख्या फलकावर. हा चेंडू आपण पाहिला सिंगल साठी खेळलेला 1 धाव इथे नक्की मिळेल. अक्षयचा दुसरीचा प्रयत्नच नाहीये. अक्षयला पाहिजे स्ट्राईक. 3 चेंडू मध्ये फक्त धाव आली 1. एका धावेने संघ पोहोचला 34. 34 धावा. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. राहुल म्हात्रे चांगली गोलंदाजी मात्र अक्षय शांत राहील का ही सुद्धा चर्चा आहे. राहुल म्हात्रेचा हा 4था चेंडू. वीगर संघाला मोठे फटके पाहिजेत. षटकार चौकार पाहिजे. 40-45 पर्यंत पोहोचायचं. अक्षय कडून आशा अपेक्षा वाढलेत वीगर संघाच्या. लोवर फुल टॉस होता. चेंडू खूप वेळ हवेमध्ये. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नक्कीच असणार आणि तत्पूर्वी धावा सहज सोप्या पद्धतीने 2 पूर्ण झाल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला. एकूण धावे 36. 36 धावा धावसंख्या फलकावरती. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मोठे फटके पाहिजेत दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघाला. मात्र तरगर संघ शांत क्रिकेट मैदानावरती चांगली गोलंदाजी टिचून मारा मैदानावरती आपण पाहते. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. अक्षयसाठी बॅटची एज होती. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न असेल का. तर निश्चितच अशा पद्धतीनं स्ट्राईक दिली जाणार नाही. ग्रामीण टेनिस क्रिकेटचे नियम सध्या बदलत आहेत आणि निश्चितच इथे धाव मिळेल फक्त 1. एका धावेनं संघ सरकलाय 37. 37 धावा धावसंख्या फलकावरती. शेवटच्या चेंडूचा इथे खेळ बाकी असणार आहे. तर या पुढचा सामना असणार आहे गोलंदाज तयार. इथं बॅटची एज 1 धाव इथे नक्की मिळाली. दुसरीसाठी प्रयत्न असेल जरूर. 2 धावा मिळतील. तर 2 धावेने संघ पोहोचला 39 वरती आणि जिंकण्यासाठी 40 धाव्यांचं टार्गेट शैलेश स्मृती तरगर संघासमोर दोस्ती स्पोर्ट्स वीगर संघाने ठेवले. 24 चेंडू आणि 40चं टार्गेट. तर या नंतर सामना असणाऱ्या सचिन स्मृती खंडोबा जासई आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेला
विनोद स्मृती गावठाण या दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करेन की यायचं आपण नाणेफेकीसाठी लगेच आपण संपर्क साधायचा आहे आणि नावडे संघ आपण थेट तिसऱ्या फेरीमध्ये आपण प्रवेश केलात. 53 धावा तुमच्या नावावरती राहिल्या पहिल्या फेरीमध्ये आणि थेट तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरतो टीम नावडे. तर दोन संघाने गावठाण आणि जासई आपण लगेच संपर्क साधा. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करेन. कैलासवासी सचिन स्मृती खंडोबा जासई हा संघ असेल. टॉस इथे होणार आहे. दोन्ही कॅप्टन या लगेच टॉस आपण करूया. सामना असेल 3 षटकांचा. नेक्स्ट मॅच तुम्हाला इथे जरूर पाहायला मिळणार आहे. तर गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करणारा संघ मी जासईला विनंती करेन आपण लगेच संपर्क साधा. तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा फ्रीडम ग्रुप धाकटी जुई मैत्री मिलिंद विनोद स्पोर्ट्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक. टॉस होईल. गावठाणचे कॅप्टन या टॉस बॉक्स मध्ये. बोला टॉस कोणाचे असते? रामराज घरत. तर सन्माननीय रामराज घरत साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे. गावठाण आणि जासईचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जिथे टॉस होईल. मॅच असेल 3 ओव्हरची मॅच आहे. यस मनोहर कंटिन्यू. तर जाऊया आपण मैदानावरती. नाणेफेक इथे केली जाईल. 2 संघांमध्ये सामना 3 षटकांचा आहे. लक्ष असू द्या. तर जासई संघानं नाणेफेक जिंकले. निर्णय तो जाएंगे दोस्तों मैदान में. 4 ओवर का मुकाबला है. जीतने के लिए टारगेट है 40 का. 2 बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. अक्षय ने अकेले ने लड़ाई जरूर लड़ी थी. किसी भी खिलाड़ी ने साथ नहीं निभाया. अब 2 बल्लेबाज मैदान के अंदर निकल चुके. तरगर क्रिकेट टीम के सामने अब किस प्रकार से लड़ाई रहेगी ये भी देखने वाली बात है. जिस तरीके से गेंदबाजी करी थी लाजवाब क्रिकेट खेला तरगर क्रिकेट टीम की यदि बात करेंगे. लेकिन इस अंतिम क्षणों में इस मुकाबले में इस हालातों में कैसी रहेगी रणनीति, कैसे रहेगी गेम प्लान. क्योंकि जैसे कहते हैं ना लड़ाइयां नहीं जीती जाती तंत्र मंत्र और यंत्र से, लड़ाइयां जीती जाती है षड्यंत्र से. वो षड्यंत्र वो गेम प्लान मैदान में किस प्रकार करेगा. 24 गेंदे जीतने के लिए 40 रनों का है टारगेट. गेंदबाजी में अक्षय स्ट्राइकर रन के ऊपर बल्लेबाज नजर आएंगे. अक्षय म्हात्रे और राकेश मोहिते. पहली गेंद अच्छी गेंद टेक ऑफ करते हुए सीधा विकेट कीपर वैभव पाटिल इनके हाथों में. डॉट गेंद की समाप्ति होती हुई. इतना आसान बनेगा नहीं क्योंकि यह माहौल अब बन चुका है. दोनों टीमें बराबरी पर खड़ी जरूर है. 11:57 12 बजे 5 मुकाबले समाप्त करने का हमारा इरादा तो जरूर था. कोशिश जरूर होगी.
लगभग 12 बजने को है, लेकिन इस मुकाबले का नतीजा किसके हक में जाएगा? अक्षय पाटिल पावर प्ले का पहला ओवर है। अच्छा स्ट्रोक, लाजवाब ये टाइमिंग है, कोई चारा नहीं खिलाड़ी के पास। जबरदस्त हिटिंग, गेंद सीमा पार, छक्का। तो छक्के के साथ शुरुआत करी है स्ट्राइकर एंड के बल्लेबाज। हम देख सकते हैं अक्षय म्हात्रे ओवर द विकेट से गेंदबाजी करने के लिए इस बार तैयार है। अक्षय पाटिल, अक्षय म्हात्रे के सामने एक छक्का अब तक लगा है। एक और अच्छा स्ट्रोक, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, गेंद सीमा पार, बैक टू बैक, ये दूसरा छक्का। थैंक यू सो मच। लगातार 2 छक्के, लेकिन मुकाबले में क्रिकेट में जैसे कहते हैं ना, नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो। 2 गेंदे लगातार 2 छक्के। तरगर क्रिकेट टीम के बल्लेबाज अक्षय म्हात्रे की दादागिरी, जादूगरी मैदान के अंदर जारी है। मानो बैटिंग नहीं, फायरिंग हो रही है मैदान में। लगातार 2 छक्के हमने देखे और टीम की रन संख्या टोटल है 12 रन। क्या अक्षय पाटिल कमबैक करेंगे या फिर मुकाबला यहां से छीन कर ले जाएंगे अक्षय म्हात्रे? पहला ओवर जारी है, 40 का टारगेट है। इस विकेट के ऊपर 35-40 रन रुकते हुए, डिपेंड होते हुए हमने कई बार देखे, लेकिन क्या इस माहौल में ये रन रुक जाएंगे या फिर मुकाबला तरगर क्रिकेट टीम जीत जाएगी या फिर वीगर जीत का जश्न मना पाएगी? क्या नतीजा आएगा, इसके लिए हम बेसब्री से इंतजार कर रहे हैं। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में। अक्षय पाटिल इस ओवर की चौथी गेंद लेकर स्वीप किए इस गेंद को। खिलाड़ी के पास कोई मौका नहीं, गेंद जाएगी सीमा पार, एक और चौका। जाएंगे दोस्तों मैदान में गेंदबाजी के लिए। गेंदबाज एक बार फिर से तैनात है अक्षय पाटिल। अक्षय पाटिल के ऊपर पूरी तरीके से हमले जारी है। अब एंगल को चेंज करेंगे, राउंड द विकेट से आएंगे, क्या नतीजा बदलेंगे? जी हां, अच्छी गेंद थी, बल्ले के बिल्कुल निचले हिस्से में गेंद आई, पीछे खिलाड़ी तैनात है। ये प्रेशर है, जब आप मुकाबले में कम रनों को डिपेंड करने के लिए उतर दो, 2 रन का इजाफा होता हुआ 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ जाएगी। रन बने हैं टोटल 18 के ऊपर पारी पहुंचे। 40 रनों को बचाना था, लेकिन अक्षय पाटिल के ओवर में ही पहली 5 गेंदों में 18 बटोर डाले। अच्छा क्रिकेट चलेगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। एक बार फिर से अक्षय पाटिल, सामने होंगे बल्लेबाज अक्षय म्हात्रे। अक्षय ने अभी तक 5 में 18 बनाए। अंतिम गेंद थी, अंतिम गेंद के ऊपर कोई नंबर नहीं आया। पहले ओवर की भी समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 18 रन। तो 18 गेंदें जीतने के लिए अभी भी 22 रन की जरूरत है। क्या वीगर क्रिकेट टीम इस मुकाबले में शिरकत करेगी? क्या कमबैक होगा? गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है। अच्छी गेंद है, अच्छी गेंद है। साहिल पाटिल
रोक के रखा, पकड़ कर रखा इस गेंद के ऊपर राकेश मोहित, उन्होंने अच्छी गेंदबाजी भी की थी। लेकिन इस बार बल्लेबाजी में किस तरीके का रुख अपनाएंगे? पहली गेंद आएगी डॉट, 17 गेंदे 22 की आवश्यकता। ऑफ स्टिक के काफी ज्यादा बाहर से गेंद गुजरी, शरीर से दूर रखने की कोशिश है, बल्लेबाज के जोन से गेंदें दूर रखने की यह प्रयास किया जा रहा है, लेकिन यह गेंद ज्यादा ही बाहर थी। वाइड गेंद करार अंपायर द्वारा। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। 19 रनों के ऊपर यह पारी पहुंच चुकी है। पटकी हुई गेंद थी, अपर कट का इस्तेमाल, जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी का नजारा। एक और चौका है। अंपायर का इशारा आएगा कि एक और वाइड है। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ रही है। टीम की रन संख्या बनी है टोटल 24। 24 रन अब तक बने। जीतने के लिए 16 रन की जरूरत है। आने वाली 16 गेंदें और 16 की आवश्यकता। एक और चौका है। तो सन्माननीय प्रवीण जी घरत, पोलीस पाटील धाकटीजी, जो तरगर के जमाई राजा है, तो उनके माध्यम से अक्षय म्हात्रे के लिए लगातार 2 छक्कों के लिए 1000 रुपए का कैश प्राइज है। तो रन बने हैं टोटल 28 रन, 2 छक्के आएंगे तो मुकाबला जीत जाएगी। लेकिन यहां पर जीतने के लिए अभी भी 12 रन की है जरूरत। जासे टीम ने टॉस जीता है। जासे बनाम गावठन के बीच में वो मुकाबले। तो जासे टीम अपने डिसीजन, यदि फील्ड है तो आपको तुरंत उतरना है जैसे मुकाबला समाप्त हो जाएगा। कट करने का यह प्रयास था, 1 रन जरूर मिलेगा। 1 रन से ज्यादा कुछ नहीं है। पहले ओवर में अक्षय ने खाया 18। इस ओवर की यदि बात करेंगे, 2 चौके, 2 वाइड, 1 सिंगल, लगभग 11 रन इस ओवर में आए। टीम की रन संख्या टोटल है 29, 29 रन। इस ओवर के आने वाली 2 गेंदें अभी भी बाकी है। आने वाली 14 गेंदें और जीतने के लिए 11 रन की है जरूरत। अभी तक तो मुकाबले में थोड़ी सी हावी है तरगर क्रिकेट टीम, लेकिन क्रिकेट है, जब तक अंतिम क्षण में हम पहुंच नहीं जाते कोई भी इस खेल को प्रेडिक्ट कर नहीं सकता। यह हल्का सा मौका दिया था, आउटसाइड चांस जिसे क्रिकेट में कहते हैं, गेंद सीमा पार, चौका। तो प्रवीण जी घरत, इनके ओर से छक्के के लिए 500 रुपए का इनाम है। 33 रन अब तक बने। जीतने के लिए केवल 7 रन की जरूरत है। इस ओवर के आने वाले ये अंतिम गेंद, वाइड, +4 रन बनेंगे। टोटल रन मिलेंगे 5, तो रन बने टोटल 38, 38 रन। मुकाबला छोड़ चुकी है दोस्ती स्पोर्ट्स वीगर। अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच से निकले। 2 ओवर में मामला फिनिश है। मुकाबला जीता शैलेश स्मृति तरगर। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड।